ओम शांति। आज हम देखेंगे ब्रह्मा बाप के 18 कदम। हे जे 18 पॉइंट्स काढलेले, हे पॉइंट्स सगळ्या अव्यक्त मुरलींचा सार आहे। आपल्याला काय करायचंय, संपूर्ण बनायचंय आपल्याला, त्यासाठी ब्रह्मबाबांनी काय पुरुषार्थ केला, या 18 पावलांवरती जर आपण चाललं तर आपण पण त्यांच्यासारखे बनून जाऊ। हे सगळ्या मुरल्यांचं सार आहे। ज्या अव्यक्त मुरल्या चाललेल्या ब्रह्मबाबांच्या अव्यक्त झाल्यानंतरच्या जे बाबांनी जे चांगल्या प्रकारे बच्चांना तयार करण्यासाठी, धारणा करण्यासाठी ज्या मुरल्या चालवल्या, त्या सगळ्यांचा सार आहे। आणि ते सगळं तशा प्रकारचं जीवन ब्रह्मबाबांचं राहिलेलं आहे। ब्रह्मबाबांनी तो सगळा पुरुषार्थ केला। टप्प्याटप्प्याने त्यांनी संपूर्ण रीतीने आपल्यामध्ये परिवर्तन करून घेतलं। तो हम अगर इन कदमों पर चलेंगे तो हम भी ब्रह्मा बाबा जैसे संपन्न बन जाएंगे, संपूर्ण बन जाएंगे। ब्रह्मा बाबांचा जो पुरुषार्थ होता तो विष्णू बनण्यासाठी, श्रीकृष्ण बनण्यासाठी पुरुषार्थ होता। त्यांच्या बुद्धीमध्ये तेच होतं की मुझे विष्णू बनना है, मुझे श्रीकृष्ण बनना है। आणि ते डोळ्यासमोर ठेवून, तेच बुद्धीमध्ये ठेवून ब्रह्मा बाबांनी आपलं जीवन पुढे चालवलं। तो ऐसे हमें भी अपने आप को तैयार करना है। जैसे जो ब्रह्मा ने किया वो हमें करना है। जसे शिवबाबा म्हणतात, कोणालाच बघू नका तुम्ही कोणालाही बघण्याची आवश्यकता नाहीये। ये भाई क्या कर रहा है, वो बहन क्या कर रही है, वो दीदी क्या कर रही है, वो दादी क्या कर रही है, कुछ नहीं देखना है। बाबांनी बऱ्याच वेळेला बाबा सांगतात की फॉलो ब्रह्मा बाप, जो ब्रह्मा बाबा ने किया वो तुम करो। मेरा नंबर 1 विद्यार्थी है, नंबर 1 चा विद्यार्थी आहे, आणि त्यांनी जो पुरुषार्थ केला तो तुम्ही करा, तर तुम्ही नंबर 1 ला पोहोचाल, तुम्ही पण त्याच्यासारखे बनाल। तो हमें अब इन 18 कदमों को देखते हुए हमें देखना है कि ब्रह्मा बाबा खडे हैं ऊपर, आणि त्या 18 पायऱ्या आहे, आणि या 18 पायऱ्या चढत चढत आपल्याला ब्रह्मा बाबांपर्यंत पोहोचायचे। एक एक पायरी क्रॉस करत आपल्याला ब्रह्मा बाबांपर्यंत पोहोचायचे। आणि या धारणा करताना आपल्यामध्ये पाहिजे दृढ निश्चय, पक्का निश्चय पाहिजे, पवित्रता पाहिजे, सत्यता पाहिजे। तर त्या आधाराने आपण ह्या पायऱ्या ज्या आहे त्या आपण चढून जाऊ शकतो आणि ब्रह्मा बाबांपर्यंत पोहोचू शकतो। ब्रह्मा बाप के 18 कदम। पहला कदम, अपना सब कुछ विल करके विल पावर से संपन्न। अपना सब कुछ विल करके विल पावर से संपन्न। ब्रह्मा बाबा ने पहले कदम में अपना सब कुछ विल किया। पहले अपनी कमी कमजोरियों को संपूर्ण विल किया, फिर अपनी स्थूल सूक्ष्म संपत्ति विल की। कभी यह नहीं सोचा कि आगे क्या होगा, कैसे होगा, झटको बन सब कुछ विल किया तो विल पावर आ गई। ऐसे आप बच्चे भी फॉलो फादर करो। तर ब्रह्मा बाबांनी सगळ्यात पहिले विल म्हणजे वसियत, जे देऊन टाकायचे बस, तो ब्रह्मा बाबाने सबसे पहले अपनी कमी कमजोरियां दे दी। त्यांच्यामध्ये जे विकार होते त्याचं समर्पण करून टाकलं, संपवून टाकलं, त्याला बाबांना अर्पण करून टाकलं। जो भी कोई कमी कमजोरियां उन्हें लगती थी वो सब उन्होंने बाबा को अर्पण कर दी। पहले तो अपनी कमी कमजोरियों अर्पण कर दी, फिर उसके बाद स्थूल संपत्ती विल की। मग स्थूल संपत्ती, त्यांच्याकडे त्यावेळची करोडोची प्रॉपर्टी होती, ती प्रॉपर्टी ब्रह्मा बाबांनी मातांचा ट्रस्ट बनवला आणि त्या ट्रस्टच्या नावे करून टाकली। नंतर त्या एक पैशालाही हात लावला नाही। हिशोब जो होता तो सगळा मातांच्या हवाली केला, आणि त्यांनी स्वतः कधीही पैसा वापरला नाही, किंवा त्यांनी स्वतः पैशाला कधी हात लावला नाही आपला समजून। और उन्होंने ये नहीं सोचा, जब उन्होंने माताओं का ट्रस्ट बनाया, माताओं को सौंप दी संपत्ति, तब उन्होंने ये नहीं सोचा कि आगे क्या होगा, कैसे होगा। एका झटक्यात सगळं काही बाबांवरती अर्पण करून टाकलं की मेरा कुछ नहीं, अब मैं भी तेरा हूं तो तू मुझे संभाल ले बस।
तर तसं आपल्याला काही प्रॉपर्टी बाबांना देऊन टाकायची नाहीये, आपल्याला आपल्याकडेच ठेवायची आहे. मन बुद्धीने बाबांना अर्पण करून टाकायचे. पण बाबांचं दुसरी श्रीमत काय मग, कि बच्चे ट्रस्टी बनकर संभालो, मुझे दे दी, अब मेरी हो गई, अब तुम ट्रस्टी बनकर तुम ही संभालो, लेकिन ट्रस्टी बनकर संभालो, श्रीमत पर संभालो, मेरी जो श्रीमत है उस अनुसार उसका विनियोग करो. ही बाबांचे आपल्यासाठी समजवणं आहे. तर जसं ब्रह्माबाबांनी डायरेक्ट देऊन टाकली, आपण नाही दिली तरी चालतं, पण मन बुद्धीने समर्पित करून टाकायचं की ये बाबा का है, ये सब कुछ बाबा का है. क्योंकि बाबा को जब वो कार्य प्रारंभ करना था तो उतने प्रॉपर्टी की जरूरत थी. अगर ब्रह्मा की प्रॉपर्टी नहीं रहती थी तो काम भी स्टार्ट नहीं हो सकता था, क्योंकि सभी विरोधी थे, सगळ्यांचा विरोध होता. आणि एक ब्रह्माबाबांचाच निश्चय होता फक्त शिवबाबांवरती, कि कोई तो शक्ती है, परमात्मा है, जो मुझसे कुछ कार्य कराना चाहता है. आणि मग त्यांनी तसं समजून त्यांनी ती प्रॉपर्टी सगळी त्या ट्रस्टला देऊन टाकली, ईश्वरीय कार्यामध्ये अर्पण करून टाकली. त्यांनी केलं नसतं तर शक्यच नव्हतं. तो वो फाउंडेशन लगाना था, इसलिए बाबा की प्रेरणा के अनुसार उन्होंने अपनी सारी प्रॉपर्टी समर्पित कर दी. तो हमें ज्याला जसं बंधन नाही तर ते करू शकतात, ती गोष्ट वेगळी आहे, पण तशी आवश्यकता नाहीये. इथं आपल्याला काय करायचं, मन बुद्धीने अर्पण करून टाकायचे बाबांना, आणि जेवढं आपल्याला लावता येईल तन मन धन तेवढं ईश्वरीय कार्यामध्ये लावायचंय. तो आणि काय झालं की झाटको बंद सब कुछ विल किया तो विल पॉवर आ गई. त्यांचा जो आत्मविश्वास आहे, इच्छाशक्ती आहे, ती खूप प्रबळ होऊन गेली. मग त्यांनी जेव्हा हे समर्पण केलं. दूसरा कदम, अपने से ऊंचा बनाने की भावना. जैसे ब्रह्मा बाप ने बच्चों को अपने से भी ऊंचा बनाया, हर बच्चे को हर बात में पहले आप कहकर रिगार्ड दिया, पहले आपका पाठ वृत्ति, दृष्टि, वाणी और कर्म में लाया, माताओं बहनों को सदा आगे रखा. ऐसे फॉलो फादर करो तब बाप समान बनेंगे. दूसरं पाऊल बाबांचं, कि बाबा ने अपने से भी बच्चों को ऊंचा बनाया, आगे रखा. ते गुप्त राहिले तसं त्या हिशोबाने जे डायरेक्ट कार्य होतं ते मातांच्या द्वारे ब्रह्मबाबांनी केलं. तर तसं बाबा म्हणताय की स्वतःला मोठं नाही समजलं. ब्रह्मबाबा तर सगळ्यात मोठा या दुनियेमध्ये, आणि त्या एकाला निवडलं होतं, सगळ्या दुनियेमधून एकटा निवडला गेला होता ज्याच्यामध्ये परमात्माने यायचंय. लेकिन फिर भी उस बात का उन्हें अहंकार नहीं था. सगळ्यांना सन्मान, मान सन्मान योग्य तो त्यांनी दिला, सगळ्यांना पुढे केलं. तो उन्होंने वो करके दिखाया. वृत्ती, दृष्टी, वाणी और कर्म फक्त दाखवण्यासाठी नाही, त्यांची वृत्तीच तशी होती कि ये मेरे बच्चे आगे बढ़े, आगे बढ़े, ये ऊंचा उठे, ये उनकी भावना थी. असं नाही की मनामध्ये तर आहे की मैं तो बड़ा हूं लेकिन मुझे इनको आगे बढ़ाना है, बस असं नाही, स्वार्थी भावनेने नहीं कोणत्याही प्रकारच्या. लेकिन उन्हें ये पक्का था कि मुझे बाबा ने ये बहुत बड़ा कार्य सौंपा है और इनको सबको लेके मुझे चलना है, इनको सबको आगे बढ़ाना है. तर त्या दृष्टीने त्यांनी ते सगळं आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारचा पुरुषार्थ केलं. तशा प्रकारची स्थिती वाणीद्वारे पण दाखवली, बोलण्यातून पण त्यांचा अहंकार कधी कोणाला जाणवला नाही की ते मोठे. वाणीद्वारे भी, दृष्टि में भी, दृष्टि भी ऐसी थी कि ये पवित्र आत्माएं हैं, ये महान आत्माएं हैं, शिव बाबा के बच्चे हैं, मेरे भाई है, या दृष्टीने त्यांनी सगळ्यांना बघितलं. असं नाही की मैं बड़ा हूं और ये बहुत छोटे छोटे हैं, इनको तो कुछ समझ नहीं है, मेरे में तो भगवान आता है, अशा प्रकारची भावना त्यांची नव्हती. तो दृष्टि, वृत्ति, वाणी और कर्म में ये पहले आपका पाठ उन्होंने लाया प्रैक्टिकल में. तीसरा कदम, लौकिकता में अलौकिकता का अनुभव. जैसे ब्रह्मा बाप कोई भी कर्म करते सदा अपने फरिश्ता स्थिति में रहे, लौकिक को अलौकिक में परिवर्तन किया. कर्म व संस्कारों में कोई भी लौकिकता दिखाई नहीं दी. सोचना, बोलना और करना तीनों को समान बनाया. ऐसे
फॉलो फादर करो, हर लौकिक बात को देखने, सुनने, बोलने को अलौकिकता में परिवर्तन कर समान बनो. तर सदा ते न्यारे आणि प्यारे राहिले. ब्रह्मबाबा सदा न्यारे आणि प्यारे, सदा अपनी फरिश्ता स्थिती में रहे. फरिश्ता स्थिती म्हणजे न्यारे आणि प्यारे, सगळ्यांच्या कनेक्शन मध्ये पण अटकलेले कोणामध्ये नाहीये. अटॅचमेंट कोणाशी नाही तशा प्रकारची जी मोहयुक्त अटॅचमेंट असते. लौकिक को अलौकिक में परिवर्तन किया. सगळ्यांना आत्मा रूपामध्ये त्यांनी बघितलं. त्यांचं जे जीवन होतं ते बिल्कुल अलौकिक आणि दिव्य भासायचं, काहीतरी वेगळे आहे. इस दुनिया वालों जैसे नहीं, तो वैसे हमें भी दुनिया वालों को ये भासना आनी चाहिए कि रहते हमारे साथ में ही है, लेकिन ये कुछ अलग है, इनके लक्षण कुछ अलग है, ये बहुत अलग तरीके से सोचते हैं, बहुत ऊंची सोच है इनकी, ये देहभान की सोच नहीं है. त्यांना ते अनुभव झाला पाहिजे. जसं ब्रह्माबाबांच्या द्वारे सगळ्यांना वाटायचं कि यहाँ रहते हुए भी यहाँ नहीं है, जैसे यहाँ के नहीं है, कहीं और दुनिया से आया है फरिश्ता. तसं आपलं जीवन सगळ्यांना भासलं पाहिजे. कर्म व संस्कारों में कोई भी लौकिकता दिखाई नहीं दी कि ये मेरी पत्नी है, ये मेरा बच्चा है, अशी त्यांची बिलकुल त्याच्यामधून ते बाहेर निघून गेले. आधी त्यांनी पुरुषार्थ केला, ये आत्मा है. त्यांच्या पत्नीविषयी यशोदा आत्मा आहे, मुलाविषयी नारायण आत्मा आहे. त्यांनी कितीतरी ठिकाणी ते लिहून काढलं, पक्क केलं स्वतःला की ये सब आत्मा है, सब बाबा के बच्चे है. आणि असं त्यांचा जो पुरुषार्थ होता तो बघून सगळ्यांना पण प्रेरणा मिळाली. आणि त्यांचा परिवार जो होता तो पण लौकिक पासून अलौकिक झाला. त्यांची युगल यशोदा माता त्यांना बाबा म्हणायची, त्यांना पण बाबा म्हणायला लागली ती. तो इतना परिवर्तन आ गया. तो ऐसे ही हमें भी लौकिकता में अलौकिकता लानी है. भले ही लौकिक संसार में रह रहे, परिवार में रह रहे, लेकिन न्यारी और प्यारी स्थिति. सोचना, बोलना और करना तीनों को समान बनाया. त्यांचे जे विचार होते, बोलणं आणि करणं, असं नाही की विचार काहीतरी वेगळेच चालले, बोलताय काहीतरी वेगळंच आणि करताय काहीतरी वेगळंच, अशी त्यांची स्थिती नव्हती जी लौकिक जीवनामध्ये असते. त्यांचं उनका विचार, बोलना और करना समान था, अलौकिकता थी उसमें. ऐसे फॉलो फादर करो, हर लौकिक बात को देखने, सुनने, बोलने को अलौकिकता में परिवर्तन कर समान बनो. लौकिक म्हणजे जे आपला परिवार आहे, कलियुगामध्ये जसं चालतं, तर त्याला बाबा म्हणताय परिवर्तन करा, बघण्यामध्ये परिवर्तन करा, ऐकण्यामध्ये परिवर्तन करा आणि बोलण्यामध्ये परिवर्तन करा. जसं कलियुगातले लोक जसं बघतात, बोलतात, ऐकतात, तसं तुम्हाला नाही करायचंय. तुम्हाला सगळ्यांना आत्मिक दृष्टीने बघायचंय. स्वतःला आत्मा समजा, समोरच्याला पण तुम्ही आत्मा समजून त्याच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये या. चौथा कदम, सबके स्नेही, सबके सहयोगी. ब्रह्मा बाप सभी रूपों से, सभी रीति से हर बच्चे के स्नेही और सहयोगी बने. ब्रह्मा बाप सभी रूपों से, सभी रीती, जेवढं जसं त्यांना शक्य आहे प्रत्येक पद्धतीने ब्रह्मा बाबा सगळ्यांचे स्नेही पण बनले आणि सहयोगी पण बनले. स्नेही सगळ्यांचे होते, स्नेह सगळ्यामध्ये होता, पण मोह कोणामध्येच नव्हता. त्यांचा स्नेह होता, प्युअर स्नेह, निस्वार्थ प्रेम होतं. तर ते स्नेहामध्ये होते. स्नेह दिला सगळ्यांना आणि सहयोग पण दिला, जसा ज्या रूपाने ज्या पद्धतीने शक्य है. सदा एक बाप के स्नेह में समाये रहे. क्यों स्नेह दे सके वो सबको, सहयोग क्यों दे सके? क्योंकि एक बाप के स्नेह में समाये हुए थे. दुसरं कोणाकडून, इथल्यांकडून अपेक्षा नव्हती त्यांना की यांनी प्रेम द्यावं, यांनी चांगलं वागावं माझ्याशी, त्यांना ती अपेक्षा नव्हतीच. वो सबको स्नेह देने वाले थे, सहयोग देने वाले थे, क्योंकि उनका एक शिव बाबा से कनेक्शन था और उनसे वो स्नेह प्राप्त कर लेते थे. जेवढं प्रेम पाहिजे तेवढं बाबांकडून घेऊन टाकायचे. आणि दुनियावाल्यांच्या प्रेमामध्ये तर मोह आहे, गडबड आहे, भेसळ आहे. बाबांकडून तर त्यांना प्युअर स्नेह मिळायचा. तर त्या स्नेहामध्ये राहून त्यांनी सगळ्यांना स्नेह दिला, सगळ्यांना सहयोग दिला. एक सेकंड, एक संकल्प भी सहयोग के बिना नहीं गया. एक सेकंड, एक संकल्प भी सहयोग के बिना नहीं गया. देतच राहिले ते सगळ्यांना,
कोणत्या ना कोणत्या पद्धतीने संकल्प केला त्याचाही सहयोग होतो. आपण चांगला संकल्प केला कोणासाठी तो पण सहयोग आहे. तर त्यांचा असं वेस्ट काहीच नाही गेला. तो ये जो बातें, हे जे कदम आलेले, हे शिवबाबांनी ब्रह्माबाबांचं वर्णन केलेले, ते पॉइंट्स काढलेले. तो ये शिवबाबा ने ब्रह्मा की विशेषता हमें बताई है कि हम भी उस पर चले. तो हमें भी हमारा एक सेकंड, एक संकल्प भी वेस्ट नहीं जाने देना है. उसमें हर संकल्प में, हर सेकंड किसी न किसी का कल्याण हम करते रहे, खुद का कल्याण करते रहे, सबका कल्याण करते रहे. ऐसे आप बच्चे भी सबके स्नेही बन सच्चे स्नेह और सहयोग का प्रत्यक्ष प्रमाण दो. 5वां कदम, सदा फल की इच्छा से मुक्त, इच्छा मात्रम अविद्या. ब्रह्मा बाप ने कोई भी कर्म के फल की इच्छा नहीं रखी. कोई भी कर्म के फल की इच्छा नहीं रखी. तो हम कर्मयोगी है, हमें कर्म करते रहना है और योग में रहकर कर्म करना है. परिणाम क्या होगा, उस कर्म से क्या निकलेगा, क्या रिजल्ट आएगी, उसमें हमें नहीं जाना है. कर्म करते चलना है. जो सामने दिखाई दे रहा है उसमें हम जितना अच्छा कर सकते हैं, जितनी अच्छी सोच के साथ कर सकते हैं, उतना करते चलना है. बस कर्म के फल की इच्छा नहीं रखी. हर वचन और कर्म में सदैव पिता की स्मृति होने के कारण फल की इच्छा का संकल्प मात्र भी नहीं रहा. त्या फळाची अपेक्षा का नहीं राहिली, तो हमें नहीं रखना है, फल की इच्छा नहीं रखनी है. लेकिन ब्रह्मा बाबा ने ये कैसे किया प्रॅक्टिकल, त्यांनी फळाची इच्छा का बरं नाही ठेवली आणि का बरं त्यांची तशी स्थिती बनली. हर वचन और कर्म में सदैव पिता की स्मृति होने के कारण त्यांचं प्रत्येक बोलणं, प्रत्येक विचार आणि प्रत्येक कर्मामध्ये बाबांची आठवण होती. आणि बाबांची आठवण असल्यामुळे फळाची इच्छा किंवा संकल्प सुद्धा नाही आला. त्याच्यातून मला हे भेटेल, संकल्प सुद्धा नहीं आला आणि इच्छा पण उत्पन्न नहीं झाली कि मुझे इसका रिजल्ट ये मिलना चाहिए, मैंने इसके लिए ये किया, उसने अब मुझे ये देना चाहिए. अशा का नहीं आलं, क्योंकि वो बाबा की याद में थे हर पल. बाबा ही करण करावनहार है, बाबा करा रहा है, बस ही त्यांची भावना होती. मैं बाबा का कार्य कर रहा हूं, मैं निमित्त हूं. आणि त्यामुळे त्यांना तो संकल्प पण नाही आला की याच्यातून रिझल्ट काय यायची. निष्काम वृत्ती से सबकी पालना की. निष्काम वृत्ती म्हणजे कोणत्याही प्रकारची स्वार्थ नाही त्याच्यामध्ये शामिल, अशा प्रकारे सगळ्यांची पालना केली. पुरुषार्थ के प्रारब्ध की नॉलेज होते हुए भी उसमें अटैचमेंट नहीं रही. पुरुषार्थ के प्रारब्ध की नॉलेज, त्यांना माहिती होतं की आपण हा पुरुषार्थ करतोय आणि या पुरुषार्थाचे प्रारब्ध काय, आपण श्रीकृष्ण बनणारे, विष्णू बनणारे, आपलं इतकं मोठं भाग्य बनतंय. पण ते त्या भावनेने त्यांनी नाही केलं. बाबा म्हणतात उसमें अटॅचमेंट नाही रही. करतानाची भावना ती नव्हती, लक्ष होतं समोर की मी माझ्या पुरुषार्थाद्वारे मी श्रीकृष्ण बनणारे, विष्णू बनणारे, ते लक्ष समोर होतं. पण त्या भावनेने मला याच्यासाठी काही करायचंय, त्या भावनेने मला हे बाबांचं कार्य वाढवायचं, हे नाही. ती माझी ड्युटी आहे, बाबा माझ्याकडून करून घेतोय, रिझल्ट माहिती आहे. पण त्या रिझल्ट मध्ये न अटकता की त्याच्यासाठी मला हे करायचंय, ही भावना ठेवून त्यांनी नाही केलं. तो हमें भी देवता बनना है, ये रिजल्ट पता है, लेकिन हमें वो सोचकर मुझे देवता बनना है इसलिए मैं इसका कल्याण कर दूं, हे नाही. आपल्याला सगळ्यांचं कल्याण करत चालायचंय. रिझल्ट बाबांना माहिती आहे, कर्माची ऑटोमॅटिक मशिनरी आहे, त्यानुसार ते होणार आहे. आणि रिझल्ट तर नक्की आहे की आपण देवता बनून जाणार आहे. पण ते बनणारे म्हणून याच्यासाठी काही करायचं, त्याच्यासाठी काही करायचं, ही भावना नाही ठेवायची आपल्याला. तर ते होऊन जाईल आपलं निस्वार्थ कर्म आणि त्याचं फळ भेटेल. ऐसे आप बच्चे भी नाम मान शान की इच्छा से परे इच्छा मात्रम अविद्या की स्थिति में रहे सेवा करो. तो ऐसे आप बच्चे भी नाम मान शान की इच्छा से परे इच्छा मात्रम अविद्या की स्थिति में रहे सेवा करो. इसी विधि से सबकी पालना करो.
तब क्षमा के ऊपर परवाने फिदा होंगे. तर बाबा म्हणतायत तसं तुम्हाला प्रारब्ध माहिती आहे, तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे त्यासाठी, पण तुम्ही जी काही सेवा करणार आहे, पुरुषार्थामध्ये जी काही सेवा तुमच्याकडून होईल त्याच्यामध्ये नाव मान शानची इच्छा पण नाही झाली पाहिजे, की माझं नाव झालं पाहिजे, माझा मान ठेवला पाहिजे सगळ्यांनी, माझी शान राहिली पाहिजे. बाबा म्हणतात इसकी इच्छा मात्रम अविद्या हो, की या बाबतीतली इच्छा काय हेच माहिती नसलं पाहिजे, कि मैंने इतना किया, मेरा नाम होना चाहिए, मेरी शान रहनी चाहिए. ये इन सब बातों से बाबा म्हणता है दूर हट जाओ, और जो सेवा हम ईश्वरीय कार्य में जो सेवा करते हैं उसमें तो बिल्कुल नहीं रखना है नाम मान शान की इच्छा. तर त्याचा परिणाम काय होईल? बाबा म्हणताय की इस विधी से सबकी पालना करो. ही पालना करायची आपल्याला, सेवा करतोय म्हणजे पालना करतोय त्यांची. इस विधी से सबकी पालना करो तब क्षमा के ऊपर परवाने फिदा होंगे, म्हणजे ते बाबांचे बनतील. आपला उद्देश काय? त्यांनी बाबांचं बनावं. ज्यांच्या कल्याण, सगळ्या विश्वाच्या कल्याणाची कामना आपल्या बुद्धीमध्ये आहे, पण ती कसं होईल त्यांचं कल्याण? जेव्हा ते बाबांचे बनतील. असंच नाही होणार आहे कल्याण त्यांचं. या दुनियेमध्ये कोणी बाबाचं बनणार नाही आणि त्याचं कल्याण होऊन जाईल, हे होणारही नाहीये, होणारच नाहीये. ते भलेही त्यांना इथली प्रगती दिसेल, इथलं यश दिसेल, पण ती जी संपूर्णता आणायची आहे, प्युअर प्रेम प्राप्त करायचंय, प्युअर शांती पाहिजे आणि नव्या दुनियेसाठी भाग्य बनवायचंय, तो वो हो ही नहीं सकता है उनका यहाँ पर जब तक वो बाबा का न बने. तो हमें अगर किसी का कल्याण करना है या सबका कल्याण करने की हमारे मन में भावना है, तो उन्होंने बाबा का बनना चाहिए. ये सबसे बड़ी भावना उसमें होनी चाहिए. वो बाबा के बन जाए तब उनका ऑटोमेटिक कल्याण होगा, यहां भी होगा और आगे की दुनिया के लिए भी रिकॉर्डिंग हो जाएगी. बाकी करना न करना हर एक आत्मा के ऊपर है. जब बाबा के बन जाते, जसं आज प्रश्नोत्तर मध्ये होतं कि भाग्यशाली होते हुए भी दुर्भाग्यशाली क्यों? क्योंकि ध्यान नहीं देते पढ़ाई पर, बाबा की बातों पर ध्यान नहीं देते, बाबा की श्रीमत पर नहीं चलते. तो वो हर एक का अपना अपना पार्ट है. लेकिन हमारा पार्ट ये है संगम युग में अभी कि सबका कल्याण हमें करना है, और कल्याण करने की विधि यह है कि वो बाबा के बन जाए. तो वो बाबा के कब बनेंगे? जब हम निस्वार्थ भावना से सेवा करेंगे, नाम मान शान की इच्छा से परे होकर हम सेवा करेंगे, तब वो बाबा के बनेंगे. उनको दिखाई देगा की यांचं तर बिलकुल स्वार्थ नाहीये. स्वार्थ नसताना हे सेवा करताय म्हणजे ते एक वेगळा अनुभूती त्यांना होईल, आणि त्यांना असं वाटेल की यांच्याकडून जो करवून घेतोय तो खरंच श्रेष्ठ असला पाहिजे, की हे सगळं काही करून हे काही दाखवत नाही, शो करत नाही, मैंने किया, मैंने किया, मैंने किया, मैंने इतना किया, मैंने इतना किया, हे दाखवत नाहीये. याचा अर्थच यांची जी सेवेची क्वालिटी ही अतिउच्च आहे. यांना जी सेवा शिकवणारा जो कोणी आहे तो परमेश्वरच असला पाहिजे, आणि मग ते परमेश्वराशी जुळतील. म्हणून त्याला बाबांनी त्या थोड्या अलंकारिक शब्दामध्ये म्हटलंय की इस विधि से सबकी पालना करो तब क्षमा के ऊपर परवाने फिदा होंगे. छठा कदम, निरंतर योगीपन के लक्षण. जैसे ब्रह्मा बाप का हर संकल्प विश्व कल्याण की सेवा अर्थ रहा, हर बोल में नम्रता, निर्माणता और महानता अनुभव कराई. स्मृति स्वरूप में एक तरफ बेहद का मालिकपन, दूसरी तरफ विश्व के सेवाधारी, एक तरफ अधिकारीपन का नशा, दूसरी तरफ सर्व के प्रति सत्कारी, सर्व आत्माओं के प्रति दाता व वरदाता बनकर रहे. ठुकराने वाली, ग्लानि करने वाली आत्मा को भी कल्याणकारी आत्मा का अनुभव कराया. ऐसे फॉलो फादर करो, हर आत्मा को अपने से भी आगे बढ़ाने की शुभ भावना रखते हुए विश्व कल्याणकारी बनो. यही निरंतर योगीपन के लक्षण हैं. निरंतर योगीपन के लक्षण, जैसे ब्रह्मा बाप का हर संकल्प विश्व कल्याण की सेवा अर्थ रहा. त्यांचा प्रत्येक संकल्पामध्ये विश्व कल्याणाची भावना होती की सबका कल्याण हो जाए, आणि त्या हिशोबानेच त्यांचे विचार चालायचे. त्यांच्या बोलण्यामध्ये नम्रता होती. इतकी महान दिव्य श्रेष्ठ आत्मा, परमेश्वराचं रथ,
परमेश्वराचं वाहन या धर्तीवरचं, पण बिलकुल नम्रता. निर्माणता, निर्माणता नव्या सृष्टीचं निर्माण करण्याची भावना त्यांच्यामध्ये होती. ते कर्तव्य त्यांचं चाललेलं होतं. और महानता, ती महानता ऑटोमॅटिक सगळ्यांना जाणवायची कि ये कोई महान आत्मा है. स्मृती स्वरूप में एक तरफ बेहद का मालिकपण. त्यांच्या स्मृतीमध्ये काय असायचं? निरंतर योगी होते, बाबांशी कनेक्शन होतं, तर त्यांच्या स्मृतीमध्ये काय होतं? मग एक तरफ बेहद का मालिकपन और दूसरे तरफ विश्व के सेवाधारी. मैं मालिक हूं लेकिन विश्व सेवा पर उपस्थित हूं. बेहद का मालिक हूं, मुझे विश्व का बादशाह बनना है. मैं भगवान का बालक सो मालिक हूं, भगवान का बच्चा बन गया हूं, उसका जो कुछ भी है मेरा है, मैं मालिक हूं. पण दुसरीकडे बॅलन्स कसा होता की मैं विश्व का सेवाधारी हूं. दोन्ही प्रकारची स्थिती होती, दोन्ही प्रकारची भावना होती. मालिक तो हूं, तर नशा तो होता, पण डाउन कशामुळे राहायचे कि मुझे विश्व की सेवा करनी है. फिर एक तरफ अधिकारीपन का नशा, दूसरे तरफ सर्व के प्रति सत्कारी, सर्व आत्माओं के प्रति दाता वरदाता बनकर रहे. एकीकडे अधिकारीपन कि मैं भगवान का अधिकारी बच्चा हूं, भगवान ने मुझे अधिकार दिया है, भगवान ने मुझे अधिकार दिया इस दुनिया को परिवर्तन करने का, भगवान ने मुझे अधिकार दिया अपना भाग्य बनाने का, औरों का भाग्य बनाने का. यह अधिकारीपन का नशा था, लेकिन साथ में सर्व के प्रति सत्कारी और सर्व आत्माओं के प्रति दाता वरदाता बनकर सगळ्यांचा सन्मान ठेवला आणि दाता वरदाता बनून राहिले कि मुझे देना है, मैं देने वाली आत्मा हूं, मुझे चाहिए कुछ नहीं किसी से. दाता वरदाता बनकर रहे. ठुकराने वाली, ग्लानि करने वाली आत्माओं को भी कल्याणकारी आत्मा का अनुभव कराया. ठुकराने वाली, ग्लानी, कितीतरी निंदा झाली त्यांची, कितीतरी त्यांचा अपमान केला, किती दुनियेमध्ये किती जणांनी केला असेल त्यावेळच्या परिस्थितीमध्ये, पण सगळ्यांना कल्याणकारी आत्माचा अनुभव त्यांनी करवला की वो कल्याणकारी है, सबका कल्याण करने वाला है. जसं त्यांच्या समोर राहणारीच व्यक्ती त्यांना शिव्या द्यायची कंटिन्यू, आणि सगळे त्यांना येऊन सांगायचे की बाबा वो ऐसे ऐसे कह रहा है. बाबा म्हणायचे फूल बरसा रहा है, वो फूल बरसा रहा है मुझ पर. आणि जेव्हा त्याची तब्येत बिघडली, बाबांनी त्याला फ्रूट पाठवले. तो हे असे खूप उदाहरणं आहे बाबांचे. हे जेवढे सगळे कदम आहे बाबांचे, त्याचे प्रॅक्टिकल उदाहरणं खूप आहे. हे फक्त सार रूपामध्ये आलेले आहे, पण उदाहरणं एका एका पावलावरचे खूप उदाहरणं आहे ब्रह्माबाबांचे की काय काय केलं त्यांनी. तो ऐसे फॉलो फादर करो, हर आत्मा को अपने से भी आगे बढ़ाने की शुभ भावना रखते हुए विश्व कल्याणकारी बनो, यही निरंतर योगीपन के लक्षण है. तो बाबा से कनेक्शन रखकर हमें सबको आगे बढ़ाना है, सबका कल्याण करना है. 7वां कदम, संकल्प व स्वप्न मात्र भी लगाव मुक्त. जैसे ब्रह्मा बाप पुरानी दुनिया में रहते, किसी भी व्यक्ति व वैभव से संकल्प मात्र व स्वप्न मात्र भी लगाव मुक्त रहे. सदा त्रिमूर्ति तख्त नशीन, त्रिकालदर्शीपन के स्मृति स्वरूप, हर कर्म के तीनों कालों को जानने वाले, हर कर्म को श्रेष्ठ कर्म व सुकर्मी बनाया, पुराने संस्कार और स्वभाव से उपराम रहे, सदा साक्षीपन की सीट पर स्वयं को सेट रखा. ऐसे फॉलो फादर कर सच्चे राज ऋषी बनो. कोणामध्येही अटकले नाही ब्रह्मबाबा, संकल्पामध्ये पण नाही आणि स्वप्नामध्ये पण नाही. त्यांची स्थिती कशी होती? कायम त्रिमूर्ति तख्त नशीन, त्रिकालदर्शी पन के स्मृति स्वरूप. त्रिमूर्ति तख्त नशीन कि मुझे स्थापना, पालना और विनाश का कार्य करना है, बाबा मेरे द्वारा वो करा रहा है. ही त्रिमूर्ति तख्त नशीन स्थिति है कि बाबा मेरे द्वारा स्थापना का कार्य करा रहा है, फिर मेरी स्थिति के कारण मैं जितना तपस्वी, तपस्या का स्वरूप बनता जाएगा, इस दुनिया में महापरिवर्तन होगा, विनाश, आणि मग मी इतकं बाबा मला तयार करतोय ज्ञान, गुण आणि शक्तीनी कि मी या विश्वाची पालना करणार आहे. तो ऐसे ही हमें भी सोचना है. मैं भी मास्टर त्रिमूर्ति हूं, मैं भी मास्टर त्रिमूर्ति हूं. स्थापना, विनाश और पालना का कार्य भगवान को मेरे माध्यम से करना है.
भगवान अकेला कर सकता है, लेकिन भगवान को मेरा भाग्य बनाना है और उस कारण भगवान मेरे माध्यम से ये तीनों कर्तव्य पूर्ण करने के लिए इस धरती पर अवतरित हुआ है। मुझे मास्टर त्रिमूर्ती बनकर ये तीनों कर्तव्य निभाने हैं। माझ्यामध्ये देवत्व आणायचंय, मग बाबांशी योग लावून मला तपस्वी आत्मा बनायचंय, तपस्येमध्ये श्रेष्ठ स्थितीमध्ये पोहोचायचंय आणि माझ्यामध्ये ज्ञान, गुण आणि शक्तीची धारणा मला चांगल्या प्रकारे करून घ्यायची आणि त्यामुळे मी प्रजेची पालना नव्या दुनियेमध्ये करू शकणार आहे। त्रिकालदर्शी पन के स्मृती स्वरूप, तिन्ही काळाचं ज्ञान बुद्धीमध्ये होतं। पहले हम कौन थे, कहां थे, फिर क्या हुआ परिवर्तन, फिर अब कहां आए हैं और अब कहां जाना है, ही सगळी भावना, हे सगळं क्लिअर ब्रह्माबाबांच्या समोर होतं। तसंच आपल्याला पण कोणते सीन बघत असताना, कोणा व्यक्तीचा पार्ट बघत असताना समोर काय चाललेलं आहे, तो काय करतो हे नाही बघायचंय। त्रिकालदर्शी स्थिति में हमें सेट होना है। पिछले हिसाब किताब, हमारी रिकॉर्डिंग, वो उस अनुसार सारी बातें सामने आती है। तो ये त्रिकालदर्शीपना हमें हर बात में रखना है। हर कर्म के तीनों कालों को जानने वाले, हर कर्म को श्रेष्ठ कर्म या सुकर्मी बनाया। ब्रह्माबाबांनी आपलं प्रत्येक कर्म, मग ही स्थिती होती त्यांची त्रिकालदर्शीपना, त्रिमूर्ती, त्या स्थितीमध्ये राहून त्यांनी प्रत्येक कर्माला श्रेष्ठ कर्म बनवलं आणि सुकर्म केले। सुकर्माचं फळ पुण्य, पुण्याचं फळ भाग्य। तो हर कर्म को उन्होंने श्रेष्ठ कर्म में परिवर्तन कर दिया, की त्यातून पुढच्यासाठी प्राप्ती करून घेतली। श्रेष्ठ कर्म म्हणजे पुराने संस्कार और स्वभाव से उपराम रहे। जुना जो संस्कार स्वभाव होता त्याच्यापासून बिलकुल न्यारे होऊन गेले। जसं काही ते जीवन वेगळंच होतं, आता नवीन जीवन, नवीन जन्म झालेला आहे, जुनं ते सगळं विसरून गेले। त्यांच्यामध्येही विकारांचे अंश तर होतेच। बाबा ने सांगितलेले नंबर 1 पावन से नंबर 1 पतित बनता है, यही नंबर 1 पावन बनता है फिर तो। लेकिन जब से वो बाबा के बने तब से उन्होंने सारी पुरानी बातें, पुराना स्वभाव उसको खत्म कर दिया और सदा साक्षीपन की सीट पर स्वयं को सेट रखा। ऐसे फॉलो फादर कर सच्चे राजऋषी बनो। तर असं आपल्याला पण, जसं ब्रह्मबाबांनी राजऋषीचं जीवन जगले तसं आपल्याला पण असं राजऋषी बनायचंय। 8वां कदम, गंभीरता और रमणीकता का बैलेंस। जैसे ब्रह्मा बाप की सूरत में सदा गंभीरता के चिन्ह और मुस्कुराहट देखी। गंभीरता अर्थात अंतर्मुखता, उसकी निशानी सदा सागर के तले में खोए रहे। अभी अभी मनन चिंतन करने वाला चेहरा और अभी अभी रमणीक अर्थात मुस्कुराता हुआ चेहरा, तो दोनों ही लक्षण सूरत में देखे। ऐसे आपकी सूरत भी ब्रह्मा बाप की कॉपी स्वरूप हो। सूरत और सीरत से ब्रह्मा बाप दिखाई दे, ऐसे ब्रह्मा बाप की फोटो कॉपी बनो। तर ब्रह्मा बाबांची फोटो कॉपी, जेरॉक्स कॉपी आपल्याला बनायचंय। जैसे ब्रह्मा बाबा गंभीर भी रहता था और मुस्कुराता भी रहता था। असं नाही की बिलकुल गंभीर म्हणजे बिलकुल योगी बनून बसलेले, बिलकुल सिरियस होऊन बसलेले, बस बाबा को याद करना है आणि खूप गंभीरतेने करायचंय, मला काही बघायचं नाहीये, काही देणं घेणं नाहीये, ऐसे नहीं। ब्रह्मा बाबा गंभीर थे, इसका मतलब अंतर्मुखी थे, अपने आप को चेक करते रहते थे, लेकिन साथ साथ मुस्कुराता हुआ चेहरा भी था उनका। खूप आनंद घ्यायचे ते अलौकिक जे जीवन आहे, नवीन जीवन आहे संगम युगातलं, त्या जीवनाचा संपूर्ण आनंद त्यांनी घेतला। रमणीकता होती, बच्चांसोबत जे चांगल्या प्रकारचे शुद्ध मजाक पण करायचे, ते खूप चांगल्या प्रकारे हंसते थे, खेलते थे बच्चों के साथ। तो ऐसे नहीं कि बिल्कुल गंभीर होकर बैठे रहे ब्रह्मा बाबा। तो गंभीरता और रमणीकता का बैलेंस हमें रखना है। उमंग उत्साह अपना भी कायम रखना है और दूसरों का भी बढ़ाना है। गंभीर होकर, अंतर्मुखी होकर अपने आप को चेक करना है, बाबा की याद में रहना है, लेकिन उसके साथ साथ हमें इस जीवन का आनंद भी लेना है। 9वां कदम, लवलीन स्थिति के अनुभव द्वारा साक्षात्कार मूर्त। जैसे शुरू में घर बैठे ब्रह्मा रूप का साक्षात्कार होता था, सभी अनुभव करते थे, जैसे प्रैक्टिकल में कोई बोल रहा है, इशारा कर रहा है, ऐसे ही अंत में निमित्त बनी हुई आत्माओं द्वारा यह अनुभव होगा। इसके लिए ब्रह्मा बाप समान सदा एक के प्यार में समाये हुए रहो। यह लवलीन स्थिति साक्षात्कार मूर्त बना देगी। बुद्धि पर किसी भी प्रकार का बोझ न हो, दिनचर्या बाप समान हो,
तब आदि सो अंत के दृश्य का अनुभव कर सकेंगे। तर ब्रह्मा बाबा लवलीन स्थितीमध्ये होते, बाबांच्या प्रेमामध्ये मग्न होते, एक बाबांच्या प्रेमामध्ये मग्न होते, शिव में लीन थे वो, शिव बाबा में मग्न थे। और उसका परिणाम ये होता था कि अनेकों को उनके सामने जाते भी साक्षात्कार होते थे और घर बैठे भी साक्षात्कार होते थे। कोणाला श्रीकृष्णाचा साक्षात्कार व्हायचा, कोणाला कशाचा, कोणाला कोणाचा, कोणाची ज्याची ज्याच्यामध्ये भावना आहे तसा साक्षात्कार व्हायचा घर बसल्या। का झालं? बाबा म्हणताय कि वो एक के ध्यान में मग्न था और उस लवलीन स्थिति के आधार से साक्षात्कार मूर्त बन गया था, उसके द्वारा साक्षात्कार होने लगे थे। ऐसे ही जो आदि में हुआ ब्रह्मा के द्वारा, ऐसे अंत में भी होने वाला है। आपल्याद्वारे अनेकांना साक्षात्कार होणार आहे, पण कशामुळे होतील? ब्रह्मा बाप समान सदा एक के प्यार में समाये हुए रहना है, एक के प्यार में समाये हुए रहना है। यह लवलीन स्थिति साक्षात्कार मूर्त बना देगी, बुद्धि पर किसी भी प्रकार का बोझ न हो। जे काही आहे आपल्याला प्रॉब्लेम आहे, टेन्शन आहे, परिस्थिती आहे, घरातलं असो, नातेवाईकांचं असो, परिस्थिती कोणत्याही प्रकारची असो, वातावरणाची परिस्थिती असो, तब्येतीची परिस्थिती असो, कोणतंही ओझ बुद्धीवरती ठेवायचं नहीं। सब बोझ बाबा को अर्पण कर देना। जैसे ब्रह्मा बाबा ने कुछ भी अपने सिर पर रखा नहीं था बोझा। 350 आत्माएं हैं और 1 घंटा पहले भोजन के लिए कुछ भी नहीं है, काहीच नहीं है। भोजन कसं बनणार? डाळ रोटीची व्यवस्था नाहीये, साध्या कोणत्याही प्रकारचं अन्न शिल्लक नाहीये। 1 तास शिल्लक राहिलेला आहे, बेल वाजणार आहे 12 वाजता आणि 11 वाजेपर्यंत काहीच नव्हतं, तरी सुद्धा ब्रह्मा बाबा बिल्कुल बेफिकिर राहिले। कशामुळे? बोझा बाबा को दे दिया था। नाही तर आपल्याकडे 2 पाहुणे आले आणि घरामध्ये मीठ नसलं, साखर नसलं तर प्रॉब्लेम, टेन्शन येऊन जातं आपल्याला। तो लेकिन वो क्यों? उन्होंने सारा बोझा शिव बाबा को अर्पण कर दिया। और वो ते असं नव्हतं की त्यांचे बिलकुल त्यांना काही देणं घेणं नव्हतं, यांना जेवायला भेटो किंवा न भेटो, पण त्यांना निश्चय पक्का होता कि बच्चे बाबा के है, बाबा भूखा नहीं रखेगा, इतका निश्चय पक्का होता। आणि मग अचानक मनी ऑर्डर येते आणि सगळं होऊन जातं काम। तो ऐसे हमें भी सारा बोझ शिव बाबा को अर्पण कर देना। भले समोर जे दिसतं ते तर करायचंय आपल्याला, पण जे टेन्शनची जी गोष्ट आहे ती सगळी शिवबाबांना अर्पण करून टाकायची। तो उससे क्या होगा? हम बाबा के प्यार में खोए रहेंगे तो आगे चलकर ये स्थिति बन जाएगी कि हमारे द्वारा अनेकों को साक्षात्कार होने लगेंगे। त्यांची जन्म जन्मांतराची जी भावना है ती पूर्ण होईल, लेकिन उसके लिए बाबा से प्यार पूरा चाहिए, बाबा पर पूरा निश्चय चाहिए। दसवां कदम, सर्व गुणों में मास्टर सागर। जैसे ब्रह्मा बाप सर्व गुणों में मास्टर सागर बने, सर्व शक्तियों का वर्षा प्रैक्टिकल जीवन में अनुभव किया, साथ साथ आत्मा की जो श्रेष्ठ व महान स्टेज है, संपूर्ण निर्विकारी, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, मर्यादा पुरुषोत्तम और संपूर्ण अहिंसक, इस महानता को जीवन में लाया। ऐसे आप बच्चे भी सर्व गुणों सर्व कलाओं में संपन्न बनो, सर्व शक्तियों को अनुभव में लाते हुए सर्व गुणों में मास्टर सागर बनो, तब वरदानी महादानी स्वरूप से सेवा कर सकेंगे। बाबा म्हणतात आपल्याला, सबसे बड़े फिलैंथ्रोपिस्ट आप हो, सबसे बड़े महादानी आप हो। जो दुनिया में कोई भी नहीं दे सकता है वो आप दे सकते हो। दुनिया में कोई भी किसी को भी शांति नहीं दे सकता है, प्यार नहीं दे सकता है, शक्ती नहीं भर सकता है। भले असं स्थूल सहयोग देऊन टाकेल, पैसे देईल, कपडे देईल, काय मदत करायची ती करेल, पण जो आत्मा को चाहिए डायरेक्ट, वो सिर्फ हम बाबा के बच्चे दे सकते हैं। लेकिन कब? जब हम स्वयं वैसे बन जाएंगे। जसं ब्रह्मा बाबा सर्व गुणांचा मास्टर सागर बनला, परमात्मा शिव बाबा मास्टर सर्व शक्तिवान आणि ब्रह्मा बाबा मास्टर शक्तींचा सागर। परमात्मा शिव बाबा शांतीचा सागर आणि ब्रह्मा बाबा मास्टर शांतीचा सागर। तो ऐसे जैसे बाबा में गुण है, जैसे बाबा की महिमा है, वैसे महिमा में पूर्ण हमें यहाँ पर अभी बनना है।
शिव बाबा जैसा भी बनना है, ब्रह्मा बाबा जैसा भी बनना है। ब्रह्मा बाबा शिव बाबा जैसा बन गया, मास्टर गुणों का सागर बन गया, वैसा हमें भी यहां पर बनना है। और फिर जो श्रेष्ठ और महान स्टेज है, आत्मा की सबसे ऊंची स्टेज, सगळ्यात मोठी स्टेज, सगळ्यात मोठी लेवल कोणती आहे प्रत्येक आत्म्याची, किंवा सगळ्या आत्म्यामध्ये एक सर्वोच्च स्टेज जर आपण ठरवायची तर ती कोणती आहे? संपूर्ण निर्विकारी, संपूर्ण निर्विकारी, विकारांचा कुठलाही अंश नाही, सर्व गुण संपन्न, सर्व गुणांनी संपन्न, सर्व गुण दुनियेमध्ये असतील नसतील तेवढे सगळे गुण, 16 कला संपूर्ण, 16 कला संपूर्ण म्हणजे संपूर्ण आत्मा, जसं 16 खरं असं म्हणतात, तर तसं संपूर्णता, 100% संपूर्णता, आत्म्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, प्युअर स्थिती, मर्यादा पुरुषोत्तम और संपूर्ण अहिंसक, मर्यादेमध्ये जे ऐश्वर्य नियम आणि मर्यादा आहे त्याच्यामध्ये राहणारे, आणि संपूर्ण अहिंसक, कोणत्याही प्रकारची हिंसा नाही, स्थूल हिंसा नाही, मारामारी तर नाहीच, पण कोणाविषयी चुकीची भावना पण नाही, आणि विकारांची कोणती भावना पण नाही, 5 विकारांपैकी कोणती भावना नाही, ती आहे संपूर्ण अहिंसा. तर त्या स्टेज पर्यंत ब्रह्मबाबा पोहोचले, या लेवल पर्यंत ब्रह्मबाबा पोहोचले. ऐसे आप बच्चे भी सर्व गुणों सर्व कलाओं में संपन्न बनो. असं आपण एक एक करत वाढवत चालायचंय. बाबांनी त्यासाठी उपाय पण सांगितलेला आहे. एक गुण जो तुमच्यामध्ये खूप चांगला आहे त्याच्यावरती फोकस करा, त्या गुणाला वाढवत चला, आणि हे गुण एकमेकांचे सहयोगी आहे. एक गुण तुम्ही वाढवा, एक गुणामध्ये संपूर्ण बना, तर बाकीचे गुण पण ऑटोमॅटिक यायला लागतील. असं नाही की इतना कैसे बन जाऊंगा मैं, इतकं कसं, या लेवलला कसं पोहोचू, इतकी संपूर्णता जी ब्रह्मबाबांनी प्राप्त केली त्या लेवलला थोडी मी पोहोचू शकतो, असं स्वतःला कमजोर नाही मानायचंय. बाबांनी अनेक उपाय सांगितलेले. एक गुणावरती फोकस करा, त्याला वाढवत चला, बाकीचे गुण ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये येऊन जातील. तर मग हे सगळं झाल्यानंतर काय बाबा म्हणताय, वरदानी महादानी स्वरूप से आप सेवा करेंगे दुनिया की. 11वां कदम, निमित्त और निर्माण चित्त की विशेषता से सच्चे सेवाधारी. ब्रह्मा बाप सदा अपने को निमित्त मात्र अनुभव करते हुए बहुत नम्र चित्त बन सच्चे सेवाधारी रहे. सच्चा सेवाधारी कौन? जो अपने आप को निमित्त अनुभव करता है, निमित्त मात्र हूं. अगर बाबा मुझसे न कराए तो मैं कर ही नहीं सकता हूं कुछ, म्हणजे निमित्त मात्र, बस मैं निमित्त मात्र हूं, कराने वाला वही है, मैं कुछ नहीं कर रहा हूं, मेरे अंदर वो कैपेसिटी नहीं है. आपल्या जीवनामधून बाबांना आपण मायनस केलं तर आपलं हे ब्राह्मण जीवनच राहणार नाही. पहले तो हम तो अज्ञानी थे, बाबा के बन गए, तो फिर हमें वो मालूम हुआ, ज्ञान मालूम हुआ, ज्ञान में चलने लगे. लेकिन अभी भी सब कुछ मालूम होने के बाद भी अगर हम अपने जीवन से बाबा को निकाल दे तो हम कुछ भी नहीं है, कुछ भी नहीं कर पाएंगे, सारा कुछ मालूम होते हुए भी. म्हणून ती जी ब्रह्मबाबांची भावना होती की मैं निमित्त मात्र हूं, ती भावना आपल्याला ठेवायची. बहुत नम्र चित्त बन सच्चे सेवाधारी रहे, यह अपना नॅचरल स्वभाव बनाया. नॅचरल असं नाही की त्यांनी त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला ते स्वतःला आठवण करून द्यायचे, नाही मैं निमित्त हूं, बाबा करा रहा है. बिल्कुल नॅचरल झालं होतं की बाबा ही कराने वाला है, मी तर बस इथं मला बस उपस्थित राहायचे बाबांसाठी. उनके हर कर्तव्य में विश्व कल्याण की भावना स्पष्ट रूप में दिखाई दी. उनके हर कर्तव्य में विश्व कल्याण की भावना स्पष्ट रूप में दिखाई दी. अपने सुख के साधनों का, अपने गुणों का और अपनी प्राप्त हुई सर्व शक्तियों का अन्य आत्माओं की उन्नति अर्थ दान कर महादानी बने. हर एक के अवगुणों को गुण में बदल दिया, नुकसान को फायदे में बदल दिया, निंदा को स्तुति में बदल दिया. ऐसी दृष्टि और स्मृति को धारण कर सच्चे सेवाधारी बनो. तर जे काही आहे आपल्याकडे सगळ्यांच्या उन्नतीसाठी आपण लावायचं, जसं ब्रह्माबाबांनी लावलं. जसं कोणाचं काही नुकसान होत असेल किंवा कोणी नुकसान करणार असेल आपलं, त्याला त्याच्यामध्ये आपण फायदा बघायचा. वेगळे जे प्रत्येकासमोर वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती येते. फिर कोई निंदा करता है उसको स्तुति में बदल देना, त्याला आपण स्तुतीच्या रूपामध्ये घ्यायचंय. ये निंदा नहीं कर रहा है, ये साबुन का काम कर रहा है.
किंवा मला तो दाखवून देतोय माझ्यामध्ये काही कमी आहे तर मला ती दूर करायचं प्रेरणा मिळते की कमी त्याने दाखवली, आणि माझ्यामध्ये कमी नाहीये तर टेन्शन घ्यायचं काम नाही. और जो ग्लानी करते हैं, बाबा ने सांगितलेलं है कि वही फूल चढ़ाएंगे आगे चलकर. तो निंदा को स्तुति के रूप में हमें लेना आना चाहिए. फिर ऐसी दृष्टि और स्मृति को धारण कर सच्चे सेवाधारी हमें बनना है. 12वां कदम, त्याग और भाग्य दोनों में नंबर 1. जैसे ब्रह्मा बाप आदि में स्थापना के कार्य प्रति साकार रूप में निमित्त बने, अलफ की तार आई तो सेवा अर्थ सर्वस्व त्याग मूर्त बने. त्याग और भाग्य दोनों में नंबर 1 रहे. अब अंत में भी बच्चों को ऊंचा उठाने के लिए व अव्यक्त बनाने के लिए अव्यक्त वतनवासी बने. तो त्याग और भाग्य दोनों में फॉलो फादर करते हुए स्वयं को और सेवा को संपन्न कर बाप समान अव्यक्त वतनवासी बन जाओ. तर बाबा म्हणताय की ब्रह्मा बाबांनी त्याग पण केला आणि भाग्य, त्यागामध्ये पण नंबर 1, भाग्यामध्ये पण नंबर 1. त्याग कसा केला? सगळ्यात पहिले तर त्यांना अचानक हे झालं की आता नाही, मला हा धंदा नहीं करायचा. तो उन्होंने वो सारा एक झटके में त्याग दिया. पार्टनरला सांगितलं की मला माझा हिशोब देऊन टाक, मला धंदा नाही करायचा आता. इतकं लाखोंची कमाई देऊन जाणारा धंदा एका झटक्यामध्ये त्यांनी सोडला. आणि पार्टनरकडून त्यांनी हिशोब पण घेतला नाही. त्यांनी जे दिलं ते घेतलं, जेवढा हिशोब त्याने दाखवला तेवढा घेतला आणि बस तो सगळं तो, आणि तो पैसा मग ट्रस्ट बनवून त्याच्यामध्ये लावून टाकला ईश्वरीय कार्यासाठी. तो त्याग में भी नंबर 1 और भाग्य दोनों में भी नंबर 1 रहे. भाग्य भी उनका सबसे ऊंचा बना. त्याग सबसे ज्यादा किया तो भाग्य भी सबसे ज्यादा. आणि आता सुद्धा शेवटी पण बच्चांना श्रेष्ठ बनवण्यासाठी स्वतः अव्यक्त वतनवासी बनले. असं नाही की आता ये सारा मैंने बनाया है, अब ये सारा विस्तार होने वाला है, मैं यहाँ पर रहकर ही देखूं, जमीन पर पृथ्वी पर रहकर देख लू सारा. एकटे जाऊन बसले अव्यक्त वतन मध्ये. हा पण त्यागच आहे. इतकं सगळं वाढवलं, सुरुवातीचा त्रास सहन केला आणि जेव्हा चांगले दिवस आले तेव्हा वरती गेले. तो वो भी त्याग है एक रीति से. तो बाबा म्हणता है उन्होंने जो त्याग का एग्जाम्पल रखा है, तुम्हें भी उनके जैसा बनना है. आपल्याला त्याग तर काय करायचंय? जास्त त्याग करायची प्रेरणा बाबा आपल्याला नाही देत. 5 विकारों को त्यागना है और मोह को नष्ट कर देना है जो जीवन में यहाँ पर परिवार में रहते हुए. 13वां कदम, शक्तिशाली मनसा द्वारा श्रेष्ठ वाइब्रेशंस फैलाने की सेवा. जैसे ब्रह्मा बाप रात को जाग करके भी वाइब्रेशन फैलाने की सेवा करते थे, इस बात में जो ओटे सो अर्जुन. कोई भी सेवा करते, रोटी बनाते, पहरा देते, शक्तिशाली स्मृति स्वरूप में रहो. मनसा से विश्व की सेवा करो. विश्व सेवाधारी एक काम नहीं डबल काम करते हैं. स्थूल हाथ चलते रहे और मनसा से शक्तियों का दान देते रहो. गुण मूर्त बनकर सेवा करो तो डबल जमा हो जाएगा. वाइब्रेशनची सेवा. हथकारडे दिल यार्डे, बाबा त्याला म्हणतात की हाथों से कर्म करते रहो और बाबा की याद दिल में सदा रहे. तर कोणतंही काम करतोय, कोणतीही सेवा आपण करतोय, आपल्याला ते करत असताना त्या सेवेचं जे भाग्य बनणार आहे ते तर बनणारच आहे. त्या सेवेद्वारे कल्याण होईल अनेकांचं ते तर होणारच आहे. पण ते करत असताना व्हायब्रेशन बाबांची किरणं घेऊन सगळीकडे देत राहायचंय. झाडू मारायचं काम आहे, कोणतंही भांडे घासायचं काम आहे, कुठेही आपण राऊंड मारतोय, प्रत्येक वेळेला आपण बाबांच्या आठवणीमध्येच ते सगळं काही करायचंय. व्हायब्रेशन पसरवायची. जसं ब्रह्मा बाबांनी व्हायब्रेशन पसरवण्याची सेवा केली सगळीकडे, तशा प्रकारे आपल्याला सगळ्यांना चांगले व्हायब्रेशन बाबांची सकाश द्यायची. 14वां कदम, परोपकारी के साथ साथ बाल ब्रह्मचारी. ब्रह्मा बाप सदा परोपकारी बनकर रहे, साथ साथ इस मर्जीवा जीवन में सदा आदि से अंत तक बाल ब्रह्मचारी बनकर रहे. ब्रह्मचारी जीवन अर्थात ब्रह्मा समान पवित्र जीवन, जिसको ब्रह्मचारी कहो या ब्रह्मचारी कहो, इसमें आदि से अंत तक अखंड बनो. किसी भी प्रकार की पवित्रता अर्थात स्वच्छता खंडित न हो तब पूजनीय बनेंगे. इसे ही फॉलो फादर कहते हैं. तर बाबा म्हणतात जेव्हापासून तुम्ही बाबांचे बनले, आता तुम्हाला ब्रह्मचारी जीवन जगायचंय, 5 विकारांचा त्याग करायचाय, पवित्रतेला संपूर्ण रीतीने जीवनामध्ये आणायचे. ही पवित्रता खंडित नाही झाली पाहिजे.
स्वच्छ राहायचंय कायम, तो फिर बाबा म्हणताय पूजनीय बनेंगे. जसं खंडित मूर्तीची पूजा नाही होत, तसं बाबा म्हणताय स्वतःची पवित्रता खंडित नाही होऊ द्यायची आहे. 15वां कदम, परिवर्तन शक्ति द्वारा सदा विजयी. ब्रह्मा बाप ने परिवर्तन शक्ति द्वारा किसी के बोल और भाव को परिवर्तन किया. ब्रह्मा बाप ने निंदा को स्तुति में, ग्लानि को गायन में परिवर्तन किया, अपमान को स्व अभिमान में, अपकार को उपकार में, माया के विघ्नों को बाप की लगन में मगन होने का साधन समझ परिवर्तित किया. तब सदा विजयी बने. ऐसे फॉलो फादर करो. सिर्फ स्नेही आत्माओं के प्रति सहयोगी नहीं, ना उम्मीदवार को भी उम्मीदों का सितारा बना दो, तब कहेंगे कमाल. इसे कहा जाता है फॉलो फादर. तर बाबा म्हणताय की परिवर्तन शक्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. जशी ब्रह्मा बाबामध्ये ती शक्ती होती, त्यांनी बोलण्यामध्ये आणि समोरच्याचे जे भाव आहे त्याला पण परिवर्तन करून टाकलं. ब्रह्मा बाप ने निंदा को स्तुति में, ग्लानि को गायन में परिवर्तन किया. जो निंदा करणार आहे तो स्तुति करायला लागला, और ग्लानि करने वाला गायन करने लगा ब्रह्मा बाबा की. तो ये इनका जीवन कैसा है, इनकी धारणा कितनी सुंदर है, त्याला साक्ष नंतर कळायला लागलं. तो क्यों कैसे हुआ, उनके अंदर परिवर्तन शक्ति थी. आत्माओं की भाव और भावना को परिवर्तन करने की शक्ति हमारे अंदर भी हमें लानी है. अपमान को स्व अभिमान में, अपकार को उपकार में, माया के विघ्नों को बाप की लगन में मगन होने का साधन समझ परिवर्तित किया. माया के जो विघ्न आहे त्याला असं समजले की परिवर्तन काय केलं त्याच्यामध्ये, हे विघ्न नाहीये, ये बाप की लगन में मगन होने का साधन है. ये विघ्न नहीं आया है, ये विघ्न के कारण मैं बाबा से और लगन लगा सकता हूं, और भी बाबा की याद में मगन हो सकता हूं. तर त्यांनी परिवर्तन केलं. बघण्याची दृष्टी, जी भावना आहे समोर परिस्थितीला, व्यक्तीला बघण्याची, ती परिवर्तित करून टाकली, आणि त्याच्यामुळे पुरुषार्थ वाढला, पुरुषार्थाची स्पीड वाढली त्यांची. तर तसं बाबा म्हणताय की तुम्ही पण तसंच त्याप्रमाणे ब्रह्मबाबांप्रमाणे परिवर्तन शक्तीला धारण करा. सिर्फ स्नेही आत्माओं के प्रति सहयोगी नहीं, ना उम्मीदवार को भी उम्मीदों का सितारा बना दो. जे तुमच्याविषयी चांगले वागतात, चांगले बोलतात, त्यांचा सहयोग नाही, तर जे त्या प्रकारचे नाहीये, जे तुमच्या विरुद्ध चालणार आहे, तुम्हाला त्रास देणार आहे, त्यांना पण तुम्ही सहयोग द्यायचा. तेव्हा बाबा म्हणताय तब कहेंगे कमाल. तो ब्रह्मा बाबा ने किसी के भी प्रति घृणा की, ईर्ष्या की दृष्टि नहीं रखी, सबको सहयोग दिया. वैसे हमें भी करना है. 16वां कदम, सदा आत्मिक स्थिति के दर्पण द्वारा स्वस्वरूप का दर्शन कराने वाले सिद्धि स्वरूप भव. ब्रह्मा बाप ने सदा आत्मिक स्थिति के शक्तिशाली दर्पण द्वारा हर आत्मा को सेकंड में स्वस्वरूप व दर्शन का साक्षात्कार कराया. इसी स्टेज को लाइट माइट हाउस की स्टेज कहते हैं. जैसे बाप लाइट माइट स्वरूप सर्वशक्तिवान है, ब्रह्मा बाप भी उनके समान बने. ऐसे आप बच्चे भी बाप समान सर्वशक्तियों से संपन्न सिद्धि स्वरूप बनो. मस्तक मणि द्वारा सबको स्वस्वरूप का दर्शन कराओ. तर आपण आपली आत्मिक स्थिती बिल्कुल पक्की ठेवायची. मैं आत्मा हूं, और मैं आत्मा हूं, कैसे आत्मा हूं, लाइट माइट स्वरूप सर्वशक्तिवान. जैसे शिव बाबा है वैसे मैं हूं, लाइट माइट शक्तीनी संपन्न, बिलकुल प्रकाशाचा पुंज, सूर्यास समान चमकणारा आणि सर्व शक्तीने संपन्न. असं जेव्हा आपण स्वतःला बघू, जेव्हा आपण स्वतःला असं बघायला लागू, तेव्हा समोरच्यालाही तसं बघू आपण. त्याला जेव्हा आपण आत्मा स्वरूपामध्ये बघू, आपण आत्मिक स्थितीमध्ये राहू, तर बाबा म्हणतात स्वदर्शन करा सकोगे तुम आत्मा को. त्यांना त्यांचं दर्शन होऊन जाईल की मैं भी आत्मा हूं. और यही स्टार्टिंग है उनके कल्याण की. उन्हें जब समझ में आ जाएगा मैं आत्मा हूं, तो उनका कल्याण भी स्टार्ट हो जाएगा. फिर वो परमात्मा से जुड़कर अपना कल्याण कर लेंगे. तर त्यासाठी आपण स्वतः आत्मिक स्थितीमध्ये पक्क राहायचंय. 17वां कदम, संगम युग की प्रारब्ध के अनुभवी, मोहब्बत में समाने वाले, मेहनत मुक्त. संगम युग मोहब्बत में समाने का युग है, मेहनत का युग नहीं, मिलन का युग है. संगम युग मोहब्बत में समाने का युग आहे. बाबांच्या प्रेमामध्ये मग्न होण्याचं हे युग आहे, मेहनत नाही. मेहनत तर करत आलो द्वापर युगापासून. आता तर बाबांच्या प्रेमामध्ये मग्न होऊन आपल्याला सगळं काही करायचं, आनंद मजा घ्यायची संगम युगाची.
मिलन का युग है, भगवान से मिलन हुआ है, कम बात नहीं है। क्षमा और परवाने के समाने का युग है। बच्चा सिर का ताज, घर का श्रृंगार होता है। बाप का बालक सो मालिक होता है। तो बाबा म्हणते बच्चा कैसे होता है? सिर का ताज, घर का श्रृंगार होता है। तो ऐसे हम भी बाबा के सिर के ताज है और बाबा के घर के श्रृंगार है। बाप का बालक सो मालिक होता है। तो सदा ऐसी श्रेष्ठ स्थिति के अनुभवी बनो। ऐसे ही श्रेष्ठ स्थिति में हमें रहना है कि मैं बाबा के, भगवान के सिर का ताज हूं, भगवान के घर का श्रृंगार हूं, भगवान का बालक सो मालिक हूं। इसका बाबा म्हणता है इस श्रेष्ठ स्थिति का अनुभव बढ़ाते चलो। मनसा वाचा कर्मना संबंध संपर्क सब में फुटस्टेप, कदम पर कदम रखते चलो। पाऊलवाट पाडून दिलेली ब्रह्मबाबांनी, त्याच्यावरती आपल्याला चालायचंय। संगम युग की प्रालब्ध बाप समान संपन्न स्टेज के तख्तनशीन बनो। संपन्न स्टेज कुछ घड़ियों की नहीं, वह तो जीवन है। बाबा म्हणते संपूर्ण जीवनच असं बनवा, की असं नाही की आपण विचार करतोय आणि त्यानुसार बस आपल्याला आनंद घेतोय, आपण तसं बनणार आहे, तसं नाही। हे जीवनच आपल्याला असं बनवायचंय ज्या पावलावर पाऊल टाकून ब्रह्मबाबांनी संपन्नता प्राप्त केली, जी शिवबाबांनी दाखवली मुरलीच्या द्वारे श्रीमत, त्या जसं काही गुप्त पावलं होती शिवबाबांची, त्याच्यावरती ब्रह्मबाबा चालला आणि ब्रह्मबाबांची पावलं आपल्यासाठी आहे, समोर दिसताय, बाबांचं जीवन समोर आहे, प्रॅक्टिकल जीवन समोर आहे, तसं आपल्याला त्याच्या पावलावरती पाऊल टाकायचं। फरिश्ता जीवन योगी जीवन है, ऐसी मोहब्बत में समाने वाले मेहनत मुक्त जीवन के अनुभवी बनो। 18वां कदम, अव्यक्त से व्यक्त में आने का अभ्यास। जैसे ब्रह्मा बाप अव्यक्त होते व्यक्त में प्रवेश हो कार्य करते हैं, वैसे आप बच्चे भी अपनी अव्यक्त स्थिति में रहे व्यक्त कर्मेंद्रियों से कर्म कराओ। जसं ब्रह्मा बाबाचं कार्य चाललेलं आहे अव्यक्त वतन मध्ये, पण इथं येऊन कार्य चाललेलं आहे। तर तसं बाबा म्हणतात तुम्ही पण असं समजा, मी राहणारा अव्यक्त वतन मधला आहे, सूक्ष्म वतन मधला आहे, आणि इथं मी अवतरित झालेलो आहे। रोज सकाळी स्वतःला आठवण करून दे, मैं वहां से यहाँ आया हूं, मैं वहां से यहाँ आया हूं। जैसे ब्रह्मा बाबा अवतरित होकर कार्य करता है, वैसे मुझे आज दिन भर में कार्य करना है। किंवा अधून मधून वरती जायचं आणि पुन्हा अवस्था समजायचं की मी आता अवतरित झालोय, पुन्हा आलोय। जैसे आप बच्चे अपने अव्यक्त स्थिति में रहे व्यक्त कर्मेंद्रियों से कर्म कराओ। दृष्टी वाणी संकल्प सब बाप समान हो। मग ब्रह्मबाबा अव्यक्त वतन मध्ये येऊन कसं बघेल, कसं बोलेल, कसा विचार करेल, तसं आपण करायचंय। ब्रह्मबाबा संपूर्ण स्थितीमध्ये, तसं आपणही समजायचंय माझं फरिश्ता संपूर्ण स्वरूप तिथं आहे सूक्ष्म वतन मध्ये, आणि त्या संपूर्ण स्वरूपामध्ये मी तो अनुभव घेऊन इथं खाली आलेलो आहे। मला आता तसंच बोलायचंय, तसंच वागायचंय, तसंच विचार करायचंय। जैसे ब्रह्मा बाप बेहद का बाप है, ऐसे बच्चों को भी समान बनना है। जितनी समीपता उतनी समानता। अंत में आप बच्चे भी अपनी रचना के रचयिता बनकर प्रैक्टिकल में यह अनुभव करेंगे। जैसे बाप को अपनी रचना देख रचयिता के स्वरूप की स्मृति स्वतः रहती है, ऐसे स्टेज आप बच्चों की भी नंबरवार आनी है। बाबा म्हणता है मला जशी स्मृति आहे, ब्रह्माला जशी स्मृति है कि ये मेरी रचना है, ऐसे हमें भी ये क्लियर रहेगा बुद्धि में कि मैंने अपनी रचना बनाई, मी अनेकांची पालना केली, अनेकांचं कल्याण केलं, सगळे विश्व, हे सगळे विश्व माझी रचना आहे। कारण करोडो आत्मे बदलणारे, करोडो आत्म्यामध्ये परिवर्तन होणारे, करोडो आत्म्यांचे दुःख दूर होणारे, त्यांना शांती लाभणारे, तर त्याला निमित्त आपण बनणारे। असं नाही की काही ग्रुपला आपण बनवलं, असं नाही, आपण जे संकल्पाच्या द्वारे व्हायब्रेशन पसरवतोय दुनियेमध्ये, ते त्याच्याद्वारे अनेकांचं कल्याण होणार आहे, आणि त्या अर्थाने आपली ही नवी रचना असणार आहे। आपल्याला ही नवी रचना रचायची आहे, दुनियेला नवं बनायचंय, आपल्या स्वतःचं भाग्य बनवायचंय, नव्या दुनियेमध्ये बादशाह बनायचंय। ते या 18 पावलांवरती आपल्याला चालायचंय, आणि या 18 पावलावरती चालायला शिकवणारी रोजची मुरली, त्याचं आपल्याला चांगल्या प्रकारे मनन चिंतन मंथन करायचंय। अच्छा, ओम शांती।